आर्यन इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल दवेल या आपल्या सर्वांच्या आवडत्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंगसाठी या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले डायरेक्टर बावडे, शाळेचे सेक्रेटरी मॅम, कल्पना मॅम, शाळेचे प्रिन्सिपल मॅम, वीणा मॅम, नंतर सर्व शिक्षक कर्मचारी, या ठिकाणी आपले सर्व पालकवर्ग, माझे लाडके सर्व विद्यार्थी, सर्व वर्गातले बंधू आणि भगिनींनो, आर्यन इंग्लिश मीडियमचं थोडक्यात जर परिचय द्यायचं म्हटलं तर आपण दवेल या गावापासून सन 2008-09 पासून आपल्या संस्थेने शैक्षणिक काम सुरू केलेला होता आणि आपला पूर्ण दवेल परिसर आणि मुळात दवेल आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी शाळांची येतोगता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे तुमचा आशीर्वाद लाभलेला आहे। शाळांचा अत्यंत आपल्याद्वारे सुद्धा बारकाईने मूल्यांकन होत असतो। सर्व पालक वर्गांमध्ये आपण सविस्तर मीटिंगा आयोजित करत असतो आणि त्या मीटिंगाद्वारे येणारे अडचण, येणाऱ्या जे काही मागण्या असतात त्या आपण सर्वांनी मिळून सोडवत असतो आणि या सर्वांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी डायरेक्टर बावडी आहेच, पण सर्वात जास्ती मोठा जो हातभार असतो तो सर्व गावाचा आणि पालकांचा असतो आणि त्या सर्वांच्या हातभारामधून आपले सर्व हे बालक चांगल्या ठिकाणी एक गुणवत्ता घेऊन दुसऱ्या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी जे शिक्षक वर्ग असतात त्याचं पुन्हा मूल्यांकन करतात आणि तिकडून जेव्हा आम्हाला त्यांचा फोन येतो की खरंच मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय जे देणं होतं ते तुम्ही दिलेलं आहे आणि त्या टायमाला संस्था प्रमुख या नात्याने आणि डायरेक्टर या नात्याने किंवा प्रिन्सिपल या नात्याने आम्हाला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला आनंद खूप होत असतो की आपणही काहीतरी या ठिकाणी हातभार मुलांच्या भविष्यासाठी लावलेला आहे। माझे मित्रांनो, आपण आपली खरी तिजोरी जर सांगायचं जर म्हटलं, आपल्याकडे कितीही पैसा असेल, कितीही धन असेल, पण आपला मूल हा शेवटी बेकार होत असेल, त्याचं भवितव्य बेकार होत असेल, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी इतकी संपत्ती कोणाला सांभाळता येत नाही। खरी संपत्ती आपल्याला जे बाजूला बसलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये कलागुण आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे, हीच खरी आपली संपत्ती आहे। कारण आपण कितीही कमवलं असेल, मी असो किंवा आपण असो, त्याला टिकवणं हे शेवटी आपलं मुलांचं कर्तव्य असतं आणि हे संस्कार या ठिकाणी आपण, तुम्ही, आम्ही एकत्र येऊन आपण घडवत असतो। एकटी शाळाच घडवत नाही तर त्या ठिकाणी मुलांचा आईवडील सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तितकंच जबाबदार या ठिकाणी आपल्याला असतात आणि हे दोघा हाताने हे बालक घडत असतात। सांगायचं जर म्हटलं, गावित सरांनी तुम्हाला बरंचसं बोललेलं असेल वीणा मॅडमबद्दल। आपल्याकडे तिचा जवळजवळ हा 8वा वर्ष आहे। या 8व्या वर्षामध्ये वीणा मॅडमने खरोखर त्यांचा घराचा दुःख असेल, सुख असेल, ते बाजूला ठेवून ते सदैव त्यांची ड्युटी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते। ते खूप कठीण आणि हार्ड काम करत असतात आणि त्यांना आज आपल्याला इतकी प्रगती या ठिकाणी असेल, इतकं मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित असतात आणि आहेत, याच्या पाठोपाठ वीणा मॅडमचा प्रेम, संस्थेचा प्रेम आणि तुमचं आमच्यावरती प्रेम, या किंवा एक विश्वास, आणि या विश्वासाची दोरी वीणा मॅडम या ठिकाणी तुटू दिली नाही। या ठिकाणी मी नक्कीच त्यांच्याबद्दल संस्थेच्या या नात्याने पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि त्याच्यानंतर जो स्टॉप आहे, स्टॉपचा सुद्धा मूल्यांकन होत असतो संस्थेने। या ठिकाणी मी असेल, माझे मिसेस असेल
किंवा या ठिकाणी डायरेक्टर एक नावाला आम्ही घेतो, पण पूर्ण एक युनियन पालकांनी जरी तक्रार केली असेल आणि तो शिक्षक चालत नसेल किंवा शिक्षकांची दुर्गती असेल काही, त्याला आपण त्याच ठिकाणी डिसमिस करतो किंवा त्याची सॅलरी रोखतो. आता सुद्धा आजच्या नियमाच्या नुसार आपण जर ठरवायचं दर घेतलं तर 500 रुपये फाईन आहे. एका शिक्षकाला एक चुकी झाली तर 500 रुपये फाईन आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. आणि हे जे रूल लावले जातात हे रूल नियमानुसारच विद्यार्थी घडत असतात. ज्याची ज्याची ड्युटी दिलेली असते आणि ते ड्युटी ते प्रामाणिकपणे करतील. जर त्या ड्युटीचं त्यांनी नियमाचा दुरुपयोग केला त्याला 500 रुपये फाईन, त्याच्या पगारातून कपात होईल. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती सांगतो, जसं आतापर्यंत तुम्ही सहकार्य दिला तसंच शेवटीपर्यंत सहकार्य असू द्या. आणि संपूर्ण कार्यक्रम समाप्त झाल्याशिवाय आपला पल्ल्याला आपण या ठिकाणी घ्यायला येऊ नये ही तुम्हाला एक विनंती करतो. दुसरी गोष्ट, कार्यक्रम चांगला व्हावा याच्यासाठी आम्ही खर्च केलेला असतो. मुलांचा या ठिकाणी पुरेपूर त्या ठिकाणी त्यांचा गुण या ठिकाणी स्टेजवरती आलं पाहिजे, त्यांच्यावरती कौशल्य आलं पाहिजे. प्रत्येक माझ्या मुलाचा कार्यक्रम झाला आणि म्हणून आपण उठायचं नाही. शेवटीपर्यंत सुद्धा शेवटचा मूल सुद्धा तो आपला आहे याची जबाबदारी सुद्धा आपण सर्व पालकांनी आपण घेतली पाहिजे. या ठिकाणी संस्था चालवत असताना मला माझी मिसेस सर्व जबाबदारी मी त्यांच्यावरती दिली. त्यांनाही वाटत होतं की माझ्याकडून शक्य होईल का नाही होईल, पण शेवटी किती असेल घरातले कितीही कर्ते व्यक्ती असतील, पण आपण प्रत्येक घराच्या प्रत्येक व्यक्तीला आपण जबाबदारी देणं हे कर्तव्य असते. आणि 2 वर्षापासून माझी मिसेस एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीने सांभाळते. आणि त्या ठिकाणी तिचं मी कौतुक नक्कीच माझे जीवनसाथी म्हणून करेल की तिने यशस्वीरित्या 2 वर्षे मुलांचं सांभाळ केलं, देखरेख केली आणि प्रत्येक वर्गावरती जाऊन शिक्षकांचंही निरीक्षण केलं. जर शिकवत नसतील तर त्यांनाही बोललं, तेही प्रेमापोटी बोललं आणि त्यांच्याकडून काढून घेतलं. आता विद्यार्थ्यांचं बरंच कंप्लेंट जर पालकांनी केले असतील तर त्यांना आम्ही जवळजवळ प्रिन्सिपलला सूचना होत्या 8 दिवसाच्या आत ते निघाला पाहिजे. येत नसेल तर त्याला आलंच पाहिजे. मुलगा हा शेवटी चुकणारा असतो, आपणही चुका करत असतो आणि या चुकीच्या माध्यमातून आपल्याला प्रगती साधायची असते, गुणवत्ता साधायची असते. त्याच आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमानिमित्त आपल्याला समोर जायचे आणि ते दाखवायचं पण आहे. अजून याच्यामध्ये शेवटी मी 2 शब्द तुम्हाला इतकंच बोलेल, आमच्या हातून किंवा आमच्या शाळेमार्फत किंवा आपल्या शाळेमार्फत संस्थामार्फत बसण्याची सोय किंवा इतर काही गैरसोय झाली असेल क्षमा मागतो. माझ्या या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.